गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता ब्लॉगला यायला बरेच दिवस होतात कारण हे ओनली मीटर आणि याचं जे संप स्ट्राईक वगैरे आहे आपला, त्याच्यासाठी मी थोडंसं गॅप घेतोय. मध्ये पण मागच्या पण व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, तर आधीमध्ये आपण अपडेट करूया, म्हणजे असं नको व्हायला की एकदम गॅप पडायला. सो आजची तारीख आहे 4 जुलै ऑगस्ट आणि आपण निघालोय सकाळी 2:45ला. तर म्हटलं सोमवार आहे तर लवकर उरकावं थोडंसं. तर सकाळी आपण घरापासून निघलो नाशिक फाट्याला. नाशिक फाट्यापासून आपल्याला राईड पडली एक छोटीशी सांगवी 143, तिकडनं पडली 1.5 किलोमीटर 95, 99 आणि तिकडनं आता परत पडली आपल्याला 100 रुपयाची कासरवाडीच्या अलीकडेच होतं. आणि इथनं आता आपल्याला पुढं 15 मिनिटात एअरपोर्टची राईड आहे. ONPD ला याच रोडला पुढे मी चाललोय त्या नाशिक फाट्याच्या ब्रिजपासून. तर 501 रुपयाची ही रिझर्वेशन आहे. तर बघूया, डायरेक्ट लोकेशन आलंय मला. तर आता ही आपली 4th ट्रिप आहे. 3 ट्रिप ज्या आपल्या आज झाल्यात, ओला, रॅपिडो आणि उबेर, एक सिंगल. आणि आता जी उबेरची आहे रिझर्वेशन आणि आपण मीटरच्या हिशोबानेच काम करतोय. त्याच्यापेक्षा जास्तची आताची राईड 18-19 किलोमीटरचे 501 रुपये दिलेत. 20-30 रुपये कटिंग जरी झाली तरी 480, 470 आपल्याला मिळतील. तर ठीक आहे, अशाच प्रकारचे राईड घ्या आणि बघूया पुढं व्हिडिओमध्ये अपडेट करतो आणखी मी कुठं जातोय आजच्या दिवसभरात, कसं आपलं टार्गेट पूर्ण होतंय. तर बघूया काय होतंय, करतो अपडेट. आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडले. ऑनलाईन पेमेंट होतं 485, 485 आपल्याला दिलेत. आता इथनं एक ट्रिप आली होती आपल्याला लोणीची, म्हणजे डायरेक्ट लोकेशन आलं, हे पिनकोड आलं, त्यामुळे मी ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला विचारलं. तर मी कॅन्सल केली नंतर, कारण लोणीपासून रिटर्न मिळत नाही, लोणी काळभोरपासून. सो आता बघूया इथनं आपण कुठं जातोय. उबेर वाचते आधीमध्ये, पण बघूया. ठीक आहे, काल ती 16 किलोमीटरला 230 ती काय घेतली नाही, कारण रेट अजिबात मॅच नाही आहे. काल ती वाकडेवाडीची 135 रुपये. तर एअरपोर्टला गाड्या भरपूर होत्या, ट्रिप काय म्हणा तसे पडत नव्हते. तर धानोरीतनं आपल्याला स्टेशन पडले 178. तर कस्टमरचा फोन पण आला, लोकेशनला जाईपर्यंत कस्टमरने कॅन्सल केली. तर आता इथनं 140 रुपीजला आपण एक कॉमर्स झोनची घेऊन चाललोय 5 किलोमीटरची. कॉमर्स झोनची जी होती ती ट्रिप आपण कंप्लीट केली. 133 रुपये आपल्याला दिले, 133. तर ती कंप्लीट केली आपण आणि तिथनं आपण एअरपोर्टला जात होतो. तेवढ्यात आपल्याला तळेगाव दाखवलं काहीतरी. 48 का 47 किलोमीटरची राईड, 850 का 860 का 890 असं काहीतरी दाखवलं. पटकन एक्सेप्ट केली ओलाला आणि नंतर पुढच्या मिनिटाला उबेरला वाजली 450 रुपये. तर कस्टमर सर्कल पासून थोडंसं पुढं त्या IT ला वळतो आपण, IT एरियाला, तिथून कॉर्नरला थांबले होते. बाहेर ना आलते बहुतेक. तर त्यांना आपण टोलचे एक्स्ट्रा घेत होतो, पण नंतर तिथं आलं की टोलला ओलाला आहे म्हणून इन्क्लूड होतं त्यामध्ये. तर 811 रुपये आपल्याला मिळालेत त्यामध्ये ओलाची कटिंग होऊन. तर आता आपण रिटर्न चाललोय. 811 आणि 926 का काहीतरी. आणि इथनं आपल्याला आता एक माथेरान आली होती, पण घेऊ का नको विचाराने मी काही घेतली नाही. परवडली असते ती, पण 78 किलोमीटरची होते, 1700 काहीतरी. फक्त ते टोलचं आणि माथेरानचं कधी मी गेलो नाही, माहित नाही मला. मी ऐकलंय का तिथं खाली अडवतात, गाडीला 500 रुपये हे करावं लागतं एक्स्ट्रा पे. तर तसं काहीतरी आहे तिथं ते. त्याच्यापेक्षा म्हणलं चला आपण बघूया. तर आता आपण मेन तळेगावच्या चौकापर्यंत चाललोय हळूहळू. इकडनं काय जर वाद सगळे ॲप ऑन करून ठेवलेले आहेत, इथनं तर काय पडत नाही. तर बघूया आता किती वेळ मोकळं जावं लागते आपल्याला. 110 किलोमीटर गाडी चालली आणि 1750 काहीतरी, 1730 वगैरे असं काहीतरी अर्निंग आपलं झालेलं आहे. तर नेक्स्ट राईड पडल्यानंतर करतो मी अपडेट. पण रोडला येतो त्याच्या आधी 3 किलोमीटर पासून पिकअप आणि 14 किलोमीटर ड्रॉप. 298 का 97 काहीतरी आलाय. तर ठीक आहे, बरं झालं उलट आपल्याला ट्रिप पडली. इथनं झटक्यात काम होऊन जाईल, अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचू. तर कस्टमरला कॉल पण केलाय, लोकेशनला बरोबर थांबलेत. तर ठीक आहे, ट्रिप कम्प्लीट झाली तर करतो अपडेट. तर झालाय आपला ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं तर 325 रुपये, 249.90, समजा 250 रुपये आपल्याला दिलेत. हे टोलचा विषय नेहमी ओलाचा होतोय. टोल तर आपल्या अकाउंटमधनं कटतं आणि ही लोक कट करून घेतात. तर ठीक आहे, टोल काय कटला नाही माझा यावेळेस. तर आपलं 2007 रुपयाचं काम झालेलं आहे. गाडी चालली 132 किलोमीटर आणि इथनं आता एक आली होती आपल्याला भोसरीची 15 किलोमीटर, 185 रुपये. आपण मीटरने विचारलं, कस्टमर म्हणलं नाही खूप होतंय बिल. नाही म्हणलं ठीक आहे, कॅन्सल करा तुम्ही.
तर ती ट्रिप आपली कॅन्सल झालेली आहे. तर थोडा वेळ इथं आता आपण वाट बघूया. आपण आहे तळेगाव ब्रिज जो लागतो तळेगावात मध्ये, त्या ब्रिजच्या खाली सोडले कस्टमरला आणि इथं येऊन परत थांबलो. 1-2 ट्रिप पडल्या होत्या पण थोडंसं वेट करतोय. पडल तर ठीक, नाही तर 1-10 मिनिटांनी मी हळूहळू निघल निगडी साईडला. तर तिकडनं निगडी बसनं पडून जातील भक्ती शक्ती वगैरे निगडी तिथनं. तर थोडासा वेट करून जाऊया, मोकळं जाण्यापेक्षा. जर पडली एखाद दुसरी तर घेऊन जाऊ. आपण ट्रिप काय पडत नव्हती म्हणून आपण वल्लभनगरला गेलो, नाश्ता केला आणि चहा पित होतो. तेवढ्यात आपल्याला ट्रिप आली 3.5 ते 4 किलोमीटर ड्रॉप आणि 1 किलोमीटर पिकअप. टोटल झाले 5-5.5 किलोमीटरचे. 180 रुपये कस्टमरचं होईल. पिंपरी रेल्वे स्टेशनला सोडायचं होतं तर ते सोडलं आणि आपण परत हायवेला लागलो. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला येरवड्याची ट्रिप पडली. येरवड्याला आपण कस्टमरला सोडले आणि ही राईड आपण आणली ती मीटर प्रमाणे आणली. 257-67 रुपये दाखवले होते. 336 रुपये आपण आणले 16 किलोमीटरचे. तर आता इथनं विमाननगरलाच जावं आपल्या विश्रांतवाडीच्या साईडला, त्यामधल्या रोडला, एअरपोर्ट रोडला, कारण तिकडनं विमाननगरचं छोट्या ट्रिपा पडतात. तर आपलं 2,500चं काम झालंय. डॉट 2,500 आणि 169 किलोमीटर गाडी चालली. तर ठीक आहे, आता इथनं वळून आपण जाऊ अर्धे टाकीसी. विमाननगर विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडला होतो आपण. तिथनं नेहमी राईड पडतात 10-10:30-11 वाजेपर्यंत. विमाननगरच्या छोट्या 5-5 किलोमीटरचे 200 रुपये. तर तीच राईड आपल्याला पडली. गो प्रायोरिटी 189 189 5 किलोमीटरचे. 1 किलोमीटर पिकअप आणि 4 किलोमीटर ड्रॉप विमाननगरला 85 टॉवरला. तर 189 आपल्याला दिले. तर आपलं 2690 रुपयाचं काम झालंय. 179 किलोमीटर गाडी चालली. आता डोकं दुखायला सुरुवात झाली कारण मी 1:30-2ला उठलोय. आमचं बाळ उठलं होता, सो लवकर आवरलं, लवकर निघालो, लवकर काम झाले. आता आणखीन एखादी राईड जर घराघरची मिळाली तर ठीक, नाही तर मी हळूहळू निघतोय. परत डोकं वाढल कारण झोप झालेली नाहीये. परत मग ऍसिडिटी वगैरे होईल. त्याच्यापेक्षा जाऊन झोपलेलं कधी पण चांगलं. बघूया, ऑन द वे गोटू टाकून देतो. पडली एखादी ट्रिप छोटी मोठी काय पण जी पडत तर आपलं व्यवस्थित काम होईल. जवळपास म्हणता येईल की 2700 रुपयाचं काम आपलं झालंय. टाइम झालाय 10:15. सोमवारचं काम होतं. IT वाल्यांचे ऑफिसेस सुरू असतात, सो थोडंसं सोमवारी लवकर निघायचं आणि बॅक टू बॅक राईड मिळत गेल्या. छोट्या मोठ्या मीडियम सगळ्या राईड घेतल्यात आज आणि टार्गेट पूर्ण केलंय आपण. तर 650 रुपयाचा आपला गॅस गेला असेल माझ्या हिशोबाने आणि बाकी आपली 2000ची बचत. तर ठीक आहे, बघूया पुढे काम करतोय तर करतो अपडेट, नाही तर आपण थांबतो.